झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण बागुल आले इकडे. आता हे जिल्हाध्यक्ष होते शिवसेनेचे, उमेदवार होते. विधानसभा निवडणुकीत मला वाटतं ते पराभूत झाले. नंतर त्यांचे भाऊ तिकडे प्रभागात पराभूत झाले होते. आणि ती गटबाजी म्हणजे नाशिकमध्ये शिवसेनेची गटबाजी मला वाटतं गेले 15 वर्षापासून अस्तित्वात आहे. प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये मी म्हणजे शिवसेनेचा त्यांचाच दोष देत नाही की प्रत्येक पक्षातला एखादा माणूस जेव्हा बाजूला जातो ना त्यावेळेस त्याचा शब्द एक वाक्य तीच असतात, शब्द बदलतात. कोणी म्हणतो माझ्या विठोबाला बडव्यांनी घेरलंय, कोणी म्हणतं माझ्या नेत्याला कोंडाळं जमलंय, कोणी सांगतं की ते किचन कॅबिनेटचे सल्ले घेऊन वागतात. म्हणजे साधारणतः हाच सूर असतो सगळ्या पक्षातला. पण एक त्या पक्षाचं तिथलं आता भवितव्य, त्या पक्षातलं आपलं भवितव्य, नंतर पुढा प्रश्न येतो तो त्या पक्षाचं राजकारणातलं भवितव्य. तर मला वाटतं की राजकारणात त्या अस्वस्थतेतून काही लोक ज्यांना आधीच बाजूला पडलेली आहेत ते आपली वेगळे मार्ग पत्करतात आणि त्यातूनच मला वाटतं की नाशिकमध्ये जे घडलंय ते घडलं असावं. सप्तर्षी सर, तुम्ही याचं कसं विश्लेषण कराल? हा केवळ योगायोग आहे की शिवसेना प्रमुखांच्या निधनाला 2 महिने होत आहेत आणि अशा प्रकारे बंडाळी उफाळून येणं? कारण शिवसेनेमध्ये ह्याच्यापूर्वी म्हणजे शिवसेना प्रमुख असताना सुद्धा अनेक जण नाराज झालेले आहेत. लोक पक्ष सोडून जायचे, आता सुद्धा जात आहेत. त्यावेळेच्या सोडून जाण्यात आणि या सोडून जाण्यात काही फरक आहे असं तुम्हाला वाटतंय का? याची अनेक कारणं आहेत, पण त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर एक जो धाक होता की आपण जर पक्षांतर केलं तर बाकीच्यांना आदेश आला की याच्या घरावर मोर्चे न्या, याला मारा. जे भुजबळांच्या बाबतीत झालं त्यांच्या अंगावर तर त्यांचं म्हणजे जीव घेण्यापर्यंत लोक गेले. तो धाक जो होता तो आत्ता उरला नाही. पण ही गोष्ट फार वाईट आहे असं मला वाटत नाही. ही एका अर्थानं चांगली आहे. म्हणजे बागुल राष्ट्रवादीत गेले म्हणून त्यांना शिवसेनेच्या स्थानिक लोकांचा राग शारीरिक हल्ला करण्यावर झाला नाही. ही शिवसेनेमधली एक स्वागतार्ह गोष्ट आहे. हा संक्रमण काळ तर आहेच. बाळासाहेब ठाकरे यांचं जे निधन झालं ते एका अर्थानं निसर्ग नियमानुसार झालेलं आहे. त्यामुळे याची आधी तयारी करायला हवी होती. ती झाली का नाही मला माहीत नाही. पण उद्धव ठाकरे यांना आता शिवसेनेची पुनर्रचना करावी लागेल. कारण जी मनोरचना शिवसेनेची आहे, शिवसैनिकाची आहे, त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होणार. कारण त्यांना राडेबाईची सवय, त्यांना धाकाची सवय, धाकाशिवाय ते स्वतःचं मन कंट्रोल करू शकतात की नाही हा एक संशयाचा मुद्दा आहे किंवा शंकास्पद मुद्दा आहे. तर या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेला या शिवसेनेचं बाळासाहेब नसतानाचं स्वरूप बदलतं करावं लागेल आणि अंतर्गत लोकशाही आणावं लागेल. ज्यावेळेला ते 60, 70, 80, 90 अशा काही लोकांचं एक पहिली टीम उभी करतील, त्यांना जी वाटतात ती, आणि त्याच्यामध्ये जर निर्णय व्हायला लागले तर हा प्रश्न येणार नाही. कारण प्रत्येकाला कोणी कोणी मिळेल तिथे सांगायला. म्हणजे थोडक्यात शिवसेनेच्या अंतर्गत लोकशाही आली पाहिजे. आता लोकशाही आणायची त्यांची अडचण अशी आहे की ते शिवशाही म्हणजे ठोकशाहीला प्राधान्य देतात. म्हणजे भूमिका बदलणं आलं. पण भूमिका बदलली तरच शिवसेना टिकून राहू शकेल. नाही तर आजूबाजूचे पक्ष सौदेबाईच्या पद्धतीनं तुम्हाला आम्ही तिकीट देतो, कोण जो नाराज आहे त्याच्यातला जो कोणी पडला, आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे नाशिकला कोण पडले ते लोक नाराज आहे. आता पडल्यावर त्यांना नेहमी वाटतं आपल्याच लोकांनी पाडलं. तर अशा लोकांना बाजूला ठेवून काही पडझड होईल. पण त्याच्यानंतर नवी शिवसेना जन्माला घालणं हे उद्धव ठाकरे यांचं ऐतिहासिक कर्तव्य आहे आणि ते करू शकतील असा अजून माझा विश्वास आहे. अगदी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये बोलणार आहोतच. मात्र त्याचबरोबर ज्याप्रमाणे अर्जुन टिळे म्हणाले त्याच्यात त्यांना आपण विचारणार आहोत की शिवसेनेला गेल्या 2 टर्मपासून सत्ता नाहीये. शिवसेनेची सत्ता असती तर त्यांनी असा निर्णय घेतला असता का? राजकीय महत्वाकांक्षा आणि राजकीय असुरक्षितता या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे केवळ शिवसेनेत नव्हे तर सध्या शिवसेनेच्या निमित्ताने आपण ही चर्चा करत असतो तरी सुद्धा सगळ्याच पक्षांना आता इथून पुढे हे दुखणं लागणार आहे का त्यांच्या पाठीमागं, याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.